तर चिकू शेठ आले तर रानातनं आणि कटाळून आले असं असते दिवसभर. आता दिवसभर साहेब इथं एकदा झोपणार, इकडे एकदा झोपणार, हात एकदा येऊन झोपणार, असं चालू असते. आणि इकडं बघा स्वीटी, इकडे स्वीटी आणि इकडे चिक्कू, दोघं समोरासमोर असते त्याशी. ए स्वीटी, स्वीटी बस बस. आणि एक आपण काल मैदानात गेलेलो आम्ही. आणि हो काल चोराडी मैदान, काल नव्हतं चोराडी मैदानात गेलेलो तेव्हा भारतला घेऊन. तेव्हा मुंबईची कोणतं सबस्क्रायबर दादा आली तिथं. मग आम्ही भैया वगैरे कोणच नव्हते इथं. तर मला काली सांगत होती, तर माझी झोप लागली, कंटाळले आलेला. म्हणलं आज बघ्या. आणि ते व्हिडिओ बघितला, हिनं व्हिडिओ केला आहे. ग काय चाललंय यांचं बघा काय चाललंय. सगळी आतून धुतलीस काय? हां हां ही राहून गेलं, म्हटलं जरा जून महिना यायच्या आधी धुया. आणि बरोबर पाऊस चालू झाला. पण आता म्हटलं काय होतंय काय होतंय, जरा उघडीत दिसल्यावर आज घेतलं सगळं धुवून. बर. आणि काय दादा काल का रडत होतो, तुम्ही व्हिडिओ बघितला? दादा आल्यात तिथं गाडीवरनं. मला काय तुम्ही मैदानात गेलाय सगळ्याच माहित आहे. म्हणजे तुमच्याकडे कोण आला नसेल, भाऊजींच्याकडे आला असणार आहे. म्हणून मी भाऊजी म्हणणार तेवढ्यात ते असं केलं नसतं आपल्याकडे चालत. आणि म्हणजे ते ट्रेकिंग बाईक ना, ट्रेकिंगची तसली बाईक घेऊन आलेलो. बर. मग ती आलं तुम्ही म्हणलं असं, मग परत आलं तात. आणि आपली बाहेर गाडी आहे ना, तू बरं ना असं असं म्हणजे एकदम खायला लागलं. म्हणलं असं काय झालं, परत डोळं पुसायला लागलं आणि असं धरून बिरून उभं राहिलं गेटला. मला होतं तर काय झालं रडायला. मग मला भीती वाटली, म्हणजे वाटतेच की असं रडायला लागल्यावर. मी आईस मला आई बाहेर या म्हणलं. आणि मी किचन मध्ये होती, आईस घेऊन बाहेर गेली. आई पण म्हणलं काय झालंय काय झालंय. एवढं रडत होतं? हो म्हणजे ती आता पुरुषासारखं म्हणजे मुलासारखी आपण रडायला लागल्यावर तेच की येतं तर का मला पण आलं असतं. मग त्यावेळेस असं मला पण काही समजलंच नाही. म्हटलं आता कसं बोलायचं काय, अचानक पहिल्यांदाच बघितलेलं. मग नंतर आई बोलल्या काय, मग आत बोलवलं, पाणी दिलं, चहा दिला. चहा घेतला नाही, दूध दिलं. नंतर थोडासा नाश्ता दिला. बसलं तरी पण चालूच होतं त्यांचं असं गहीवरून आल्यासारखं. मग मी गेली आणि मग ती जरा शांत झाल्यानंतर म्हणलं दादा व्हिडिओ घेताय. तर म्हणजे घ्या. ते मुंबईला राहते, शाहूवाडी त्यांच्या मामांचं गाव आहे. शाहूवाडीला सुट्टीला आलेलं आणि मुंबईला निघालं होतं. तर मग आपल्याला भेटून गेलं म्हणजे आपल्या दावणीला. आणि ते बाजीचं लय मोठं फॅन आहेत आणि त्यांच्या घरातली पण सगळी बघतात व्हिडिओ. आणि त्यांनी सगळ्यांना वेळ लावले. पुढे त्यांनी व्हिडिओ सांगितले की त्यांच्या मामीमध्ये तेवढं काय आहे बाजीत म्हणून त्यांनी बाजी व्हिडिओ कॉल करून वगैरे दाखवलं. ते काय तिथं नव्हती, तुम्हाला फोन आल्यानंतर. आणि मग ते सगळं झाल्यानंतर म्हणलं दादा मग सगळेच बघते, तर तुमचा व्हिडिओ घेऊ काय. तर ते म्हणलं नक्की घ्या, कारण माझ्या घरात सगळीच बघते. त्यांच्या मामांच्या मुली पण बघायला लागले, त्यांना पण आता आवडले. ती म्हणतात मला बैलगाडी क्षेत्राचं काहीच आवडायचं नाही, काहीच. जसा रायबाचा पहिला व्हिडिओ आलाय तेव्हापासून मला रसन लागले. एक दिवस तुमचा व्हिडिओ आला नाही तर मी किती 10 वाजेपर्यंत सारखा मोबाईल बघत असतो, आलाय काय अशा असते म्हणते ते. तर चला आता तुम्ही पुढे बघून घ्या. दादा व्हिडिओत पण थोडं भावुकच झालेत. तिथं गोट्या पण रडत होतो आता. हो ते आपले आदित्यचे पप्पा आहेत ना पुढचं, तर ते म्हणले की हो तिथं पण भावुक झालेले बाजीला बघून. काय तुला काय भाजीचा विषय काय आहे नक्की? बरं भाजी बाबतीत आता सांगतो तुम्हाला, मी पण रडलोय. या श्रीषाची मम्मी तर लयच रडल्या. नाही माझ्यापेक्षा तुम्ही लय. तुझ्यापेक्षा मी लय रडलो, म्हणजे पुण्याला घालवताना रडलेलो मी. येताना मग आणि बाजी पुण्याला गेल्या मला वाटते मी 3 दिवस तर रडत होती. होय. देवपूजेला बसली की रडू यायची. आणि त्या म्हणजे त्या आपल्या मनाली ताई त्या पण भाऊक झाल्या. परत त्या दुसऱ्या मुंबईच्या ताई त्या पण रडल्या. आम्ही तर ठरवलंय दोघांनी पण कुठलाच नंदी म्हणजे असं आपल्यापासून म्हणजे लांब काय बाबाजी तर चुकून नाहीच, कोणच नाही है ना. असं 4 इंचावर जीव बसलाय, असं घाईवरून येतंय. होय सांगायला लागलं तरी वाटतंय. तर काय माहित काय बाजीचा काहीतरी विषय वेगळा आहे. बाजी काय विषय कळलं बाजी. ह्या व्हिडिओत पण सांगतो तुम्हाला, भाजी आम्ही कधीच विकणार नाही, कधीच. दादानी काल म्हणत होता नाही रडत भाजी कोणा. आणि आम्ही किती व्हिडिओ सांगतो आता, आम्ही कधीच ह्या दावणीसला हलून देणार नाही. होय भाजीनं नाहीच देऊ शकत नाही. आणि प्रत्येकाला सांगायला लागतं मग काय आपल्या फॅमिलीचा एक गैरसमज होतो की आपण भाजी म्हणजे काय जे नवीन येतील का नाही पळत नाही म्हणून विकून टाकू. तर नाही वैरणीवर तर चालेलच की, ते राहायला खुराक जरा खुराक पण देणार की, एवढा काय काळीज आहे आपलं सगळ्याच वाटतं एवढं. तर त्याचा विषय नाही. भाजी नाही पळाला तरी सगळ्यांनी आवडतोय, पळाला तरी पळाला तर लईच आवडतोय. नाही पळाला आता भाजी पळणार आहे बघा 5-6 तारखेला. या व्हिडिओच्या माध्यमातून लागलंच सांगतो मी. भाजीनं काय पण करू दे, निगेटिव्ह कमेंट कुणी करू नका भाजीच्या बाबतीत. तरी आम्हाला बोला वाटल्यास तर भाजीला बोलू नका, कारण की भाजी
भाजी एक शेवटी महादेवाचा नंदी आहे ती सगळंच. ते काय पळाला नाही पळाला मी पहिल्यापासून बोंबलून सांगतो प्रत्येक व्हिडिओत की पळू दे नाही. एवढं काय झालं नाही गे काय काय जे नवीन असते ती काय म्हणते ती कशाला ठेवला याला मला राग येतो भाजीला कोण काय बोल. नाही पळाला तरी चालतोय आम्हाला पळाला तरी चालतोय गोडे. पण आम्ही भाजी रायबा कधीच नाही विकणार. ती पांढऱ्या दगडावरची काळी रेष आणि काळ्या दगडावरची पांढरी रेष अशी नवी म्हण तयार केला बघा. पांढऱ्या दगडावरची काळी रेष आणि चिकूचं कारभार दाखवा की घरात एक चप्पल ठेवलेला नाही बिनपूर टाकता. माझं नवीन चप्पल आणलेलं बघा. तुमचं नवीन चप्पल? अहो माझं नवीन चप्पल मी 2 वेळाच घातले. श्रीषाचा सँडल नवीन एकदाच वापरलेला. तर काय करायचं त्याच्यावर पण आता जीव बसलाय. एवढं ते ना ह्या महिन्यात 5,000 चप्पल घरात झाले असते. होय ह्या चिक्यानं 5,000चा तोटा करून दिला सगळ्यांची चप्पल. चुकून खाली चप्पल राहिले की हे ना गच्चीत आणलं आणि इथं वाट लावलीच त्याची टेरिसवर आणून. होय तर हीच भाजीच आपल्याला सांगायचं होतं. भाजी आपला मैदानात पळू दे नाही पळू दे भाजी बाबतीत कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका. आणि अजून एक सांगायचंय की तुम्हाला काय वाटते मी ब्लॉग चॅनल चालू करू का? हा म्हणजे डेली रुटीन माझं वगैरे सगळं चालू करू का आपल्या म्हणजे हो. आता 1 लाख सबस्क्रायबर काय कायच्या दादाचे कमेंट पण आले. जेव्हा 1 लाख तुमचं सबस्क्रायबर होतील तेव्हा नवीन युट्यूब चॅनल चालू करा. म्हणजे कसलं एक आपलं ही असणार बैलगाडी क्षेत्राचं म्हणजे ही हा नंदींचं आपल्या 6 नंदींचं श्रीषाचं हे आपलं आणि एक युट्यूब चॅनल चालू करायचं आहे. कारण की हिला खरी आवड हिला आहे पहिल्यापासून. मग ही क्षेत्रात आता मला म्हणजे आता व्हिडिओ करायला काय नाही पण ती एवढं मोठं व्हिडिओ होते की हो. मग आता एक युट्यूब चॅनल आपण अनेक चालू करूया का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असाच सपोर्ट करा. पण सांगा काय ठेवूया त्या युट्यूब चॅनलला असं नाव सुचवा की म्हणजे त्यात तेजू पण आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? तेजू. अरे वा वा. कारण तेजू मी जाईल तिकडे असणार माझ्या बरोबर. म्हणजे मी जसं की कारण की ही चॅनल ही स्वतः चालवणार आहे. मी पण असणार आधी मध्ये. म्हणजे काय मी तिकडे पण येणार. मी आली की मी तिकडे असणार ही पण असणार. घरातलं दाखवणार आम्ही बाहेर कुठे जातो ते दाखवणार. आणि जर त्या व्हिडिओत काय सांगायचं राहून गेलं तर आम्ही ह्या व्हिडिओत सांगणार 100%. मग कमेंट मध्ये की मैदानाचं ज्यावेळेस व्हिडिओ मैदानात गेलो ज्या दिवशी व्हिडिओ जात नाही तर नक्की आवर्जून तुम्ही इकडे बघू शकता. मी जाणार आणि तिथं सगळा टेक घेणार आणि तुम्हाला त्या व्हिडिओ त्या चॅनलवर दाखवणार. चालतं. हे व्हिडिओ जरा मोठाच होईल आणि पुढे बघा मग पळालेला नाही सॉरी कारण भरपूर कमेंट आलेल्या. ब्रह्माला फेरा दिलेला व्हिडिओ का टाकलेला नाही. ब्रह्माचा आणि भारतचा व्हिडिओ उद्या 10-11 वाजता 100% येईल. कारण की आता हे मोठ्या व्हिडिओ जर सोडला तर येलो डॉलर येण्याची शक्यता आहे. म्हणून उद्या 10-11 वाजता सेपरेट व्हिडिओ ब्रह्मा आणि भारत पळालेला व्हिडिओ सोडतो. चला तर दादा कुठून आलाय तुम्ही? मी शवाडीतून आलोय. हा प्रॉपर तुम्ही मुंबईमध्ये असता ना? मुंबईमध्ये मी असतो आणि एकदा फेब्रुवारीमध्ये मैदान होतं शवाडीमध्ये होतं की होतं. हा भाजी आलेला भाजी कॅन्सल झाला होता त्या हा नाही गेला होता. माझ्या डिलिव्हरी झाली होती. म्हणलो थांबा तुम्ही 1-2 तास थांबा म्हणलो माझं जाऊन येतं काम येतं. मैदानावर मी 2 तास काय नाही सोडतो भाजीला. होय पण भाजी काही दिसत नाही आणि व्हिडिओ पण मला काय बघायला भेटला नाही. तुम्ही टाकलेला आम्ही कॅन्सल केले तुम्ही त्या डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग आता बघितलं ना सगळीच आहेत. भाजी किंग गेलं का पेशंट जान आहे भाजी जान आहे. मग कसं वाटलं आपली दावण बघून? मी अक्षरशः इथं पण आल्यावर दादा इमोशनल झालेले. म्हणलं अचानक दादासनी काय झालं काय समजलं नाही. भाजी खरंच आहे. भाजीवर लय जीव आहे सगळ्यांचा. पळून गेला तर नको पळून. अहो दादा असं त्याला नाही पळलं तरी आपण ठेवायचाच आहे आपल्या दावणीला. त्याला नाही द्यायचं. सगळ्यासनी तसं वाटतंय की भाजी देऊन टाकतील. नाही भाजी जात नाही. देवाच्या कृपेनं आहे की आपल्याला भाजी सांभाळा एवढं. पण एकदम टॉपच आहे. हा आणि दादांच्या घरातले सगळे व्हिडिओ बघतात होय नाही? सर्व बघतात घरातले. हो सगळी बघतात आवडतात सगळ्यासनी व्हिडिओ. दादा बोलतात की मला नाद नव्हता म्हणजे बैलगाडी. मी आपण बैलगाडी आपण कधी गेलो नाही शर्यतीला. नाही जेव्हापासून तुम्ही रायबाचा व्हिडिओ टाकला पहिला तेव्हापासून मी बघतोय. पहिल्यापासून एक व्हिडिओ असा म्हणजे ना स्किप करून तसा पण नाही सगळा पूर्ण A to Z मध्ये व्हिडिओ आवडतात ना? एक नंबर व्हिडिओ. मी युट्यूबला गेलो की पहिल्यांदा बघतो व्हिडिओ 4 वाजता नाही हो. कधी कधी ह्या व्यापात आणि आता साबळ वगैरे आले की रेंज नसती. व्हिडिओ लवकर अपलोड होत नाहीत त्यामुळे व्हिडिओला लेट होतो. आणि एकच मोबाईल असल्यामुळे आपण इकडे एक मोबाईल घेऊन एडिट पण करू शकत नाही. तर काल माझ्याजवळ मोबाईल होता तर मी जाऊन वेळानं का होईना व्हिडिओ केला आणि शेअर केला. चालते दादा धन्यवाद. तर आता दादा बघून आलेत बाजीला रायबाला सगळ्यांना. तर आता मग दादा काय त्या शेड मधनं आलेत त्यांचं ते सगळं बघून. तर म्हणलं चला दादा आले तर शेअर करूया कारण त्यांची सगळी फॅमिली पण बघते. आणि आवर्जून तुमची फॅमिली घेऊन या. नक्की या. हो गणपतीला आला की नक्की या. कारण बऱ्यापैकी सगळी मुंबईची म्हणजे हाय इकडची ती सगळी येतातच गणपतीला. नक्की या. धन्यवाद. काय झोपायला लागलाय काय? म्हणून तर म्हणलं आज 2-3 दिवसाची वैरण काढायची.
आणि बघा कोण नाही तर बया शेटन मी दोघंच आहे. जवळजवळ अर्धा तास झाला आमची चर्चा चालू आहे. पेट नाक्यात कसं नियोजन करायचं, कसं पळवायचे, कोण पळवायचे. तर भारतचा ऑलरेडी पायरा झालायचं. भारत आहे त्या नंदीबरोबर पळणार आहे. चोराड्यात जो नंदी पळाला आहे त्याच्याबरोबर भारत पळणार आहे आदत बैलला पेट नाक्यात. पेट नाक्यात माहिती कसं आहे 5 आणि 6 का 6 आणि 7 आहे? 5 आणि 6 तारीख आहे. म्हणजे 5 तारखेला आदत बैल आणि 6 तारखेला 5 तारखेला ओपन आहे. 5 तारखेला ओपन आहे, 6 तारखेला आदत बैल. मग आदत बैलला भारत पळणार आहे. आणि ब्रह्माचा पायरा चाललाय करायचा. तर जो पायरा आपण केलेला त्यांचा आणि काही तो प्रॉब्लेम झालाय. राहू दे मग ते होता पायरा जवळजवळ 15 दिवस झालं झालेलाच पायरा तो. मग ब्रह्मा, बाबऱ्या आणि बाजी ही 3 जण राहते ती. मग आता आम्ही दोघांनी असा डिसिजन घेतलाय की बाजी आणि ब्रह्मा ओपनला पळणार. काय होईल ते होईल. म्हणजे पळाली तर आपलीच, नाही पळाली तरी आपलीच. बाजीनं तर काय सगळ्याच उघड माहिती आहे. बाजी काही करू शकतो. पळाला तर धुळला, नाही पळाला तर डोसक्यात हात लावायचा आणि यायचं. असा यो सर्वांचा लाडका बाजी. काय बाजी किती जरी जमवलं तरी बाजीचा राग येत नाही आपल्याला, काय विषय नाही. मग हेच बाह्याचा माझा म्हणजे आमच्या दोघांचं असं डिसिजन झालं की बाया पण मला दादा काय जर बाजीने केला गोल तर आपलीच गाडी, काय कोण कोणाला नाराज होणार नाही काय नाही. पळाली तर आपलीच गाडी पळणार म्हणजे ब्रह्मा आणि बाजी. आणि दोघांची पण स्पीड चांगलं लागेल. बघा मग आता हिडन झालंय पुन्हा फायनल का अजून सांगता येत नाही. जर पायरा चालून आला चांगला आला तर करा येईल, नाही झाला तर ही गाडी 100% पळेल. आता हा ब्रह्माचा जर चांगला झाला तर ब्रह्मा पळेल. आणि बाबऱ्याचा दुसऱ्या बैलाला बाबऱ्या पळेल. कारण की बाबऱ्या अजून आपला दुसरा आहे. बाबऱ्या म्हणणार काय वाज लावले तुम्ही पळणार नाही. हा त्या नेल्यावर तर लय मस्ती केली. आता बघा दुसऱ्या बैलाला भारत आणि बाबऱ्या मिळाल का. कारण की फेऱ्याच्या वेळेस गाडी पळाल्या जोरात. आणि बघा हो ही शेट दाखवायला शेटच आहे म्हणून नाव पडले शेट. बघा लागले राजेश आहे का. आणि शेटचा व्यायाम झाला नाही आज म्हणावा असा. कारण की किलरमुळे आपल्याला कळालं की किलर हे व्यायामामुळे किलरचं कळालं आज की किलरला नक्की काय प्रॉब्लेम झालाय. असली जखम झाल्या नाकात ती पण आणि असं छाती बांधल्या का काय त्याची कळणं सर्दी खोकला की कप पडतील. आता डॉक्टर तासापूर्वी येतो म्हणलेली की 2-2.5 तास झालं डॉक्टर साहेब अजून आलेला नाहीत. आता आम्ही डॉक्टर्सनी फोन लावतो कारण की काय ना काय करून पर्याय केलाच पाहिजे. आता तिथनं पुढं बघा व्हिडिओ ह्या साहेबांनी काय एवढं म्हणजे झालाच ना व्यायाम. उद्या द्यायला ना परवा दिवशी द्यायला. बाई याला पाटील आणि की एकदा त्याला आणि बाबरेला काय करू आपलं आपण पाटील घेऊ तयार करू. म्हणजे काय होईल इथले ते एक सरी ठेवू स्पेशल यांच्यासाठी कडेच्या. बरोबर आहे का नाही हे राय बा बरोबर आहे ना. करायचं तर नाच करायचा. एकटा होतासला का किती झाली बघ. बाहेर 2 आहे ते अजून. चिक्क्या बघ कसा दिसतोय. आणि आता चिक्क्याचा फारच काय माहिती आहे का गाडी बरोबर येत होता थोडं कुत्रं दिसलं आणि थांबलं जाग्यावर कुत्रं दिसलं बरं का. मी पण म्हणलं आपण गाडी बसवायचा प्रयत्न केला का नाही लय वेळा पायात स्कूटीवर बसत नव्हता. मी म्हणलं नुसतं ये बस येऊन दोन्ही पायामध्ये बसला. जरा एक मला वाटतं 200-300 फूट पुढे आला त्या कुत्र्या बसून परत बाबांना उडी मारल्या. परत चिक्के आणि आज आम्ही रायबा शेट आणि कोण बाले भैया चालवायचा बाबऱ्या रायबा बाबऱ्या चालवायचा. कारण की रायबा शेटला 4-5 दिवस झाले व्यायाम नाही ना. 4-5 दिवस झालं नुसतं व्यायाम नाही तर आम्हाला वाटतं 15-20 दिवस झालं महिना झालं व्यायाम नाही. आणि हे शेट काय करा माहिती आहे का ही मका सगळी काड्या ट्रॅक्टर आपल्याला खाली हा मका काड्या वैरण काड्या ही 3-4 दिवस जरा हा जरा विश्रांती घेऊया आलं कटाळा आलाय मला. तर त्या मुंबई तिथल्या आल्या बसलं विश्रांतीचं नाही. रायबा शेटची तब्येत लयच कमी झालेला का. दीपक जाणार आहे का रे काम. 10-12 दिवस झालं. चला शेठ चालायचं आज. येसन गाठल्यापासून पहिल्यांदाच गाडी चालणार आज. बाबऱ्या ब्रह्मास्त्र बाजी
आणि इकडे भारत. विट्टू कसं काय आला इथं भाई? हो विट्टू किलर आहे का? विट्टू आहे किलर आहे का? दोन विट्टू आहे वरत. झालाय फ्रेश झालाय का? चला तर आता हो हो आवरून झाले सगळे. आता भारत नव रायबा आणि बाबऱ्या चालवाय न्यायचा आहे. भाया शेटने किलरला बाहेर आणलंय. मग कोण रायबान किलर तो पाहिजे ते. तू पाटील आणणार असता ना किलरला. मग त्याला पण मी म्हणत पाटील आणला असतं. आत्ता काय करायचं नक्की? तिकडे न्यायचं आहे. हा मग तसं करे. बाबऱ्यात काय फेर पडली ते. वाज जमलेलं नाही साहेबांनी. ह्यांचं बघा सारखी मस्तीच. इकडे किलर आणलाय. लय दमवले ब्राह्मण हे रायबाला. लय म्हणजे लय. म्हणून काय केलं असं जावं. कसं वाटतं रायबा शेठ? 3-4 दिवसात बाहेर आलाय पावसामुळं. लय मस्ती करतोय. कलर बघा पांढरा उठायला लागला. इकडे बघा किलर. हे किलर आज आणि पावसाचं वातावरण झालं. काय सकाळपासून आभाळ आहे. काय नाही कसं आहे काय म्हण कर काय फरक पडत नाही. त्याला कुठल्या साईडला टाकायचं? अरे की ती डम्पिंग सोडू नको. थांब जरा. तिथं नाही घरात आलाय का? माझ्यावर आलेला चिक्यो आहे ना. त्याला आता हुडका जायला लागते काही. हो तिकडं आहे चिक्याच आहे काय? तर चिक्याच आहे का? तू खाली बसलाय झूम करून बघतो. ओला का त्यांच्यात जाऊन बसलाय भैया. हो काय चिक्या ए चिक्या. चिक्या ये इकडे. अरे कुठं बसलाय चिक्या आला का? मी म्हणतो तिकडे चिके सर देऊ ना 100%. कुठे फिरायला लागलायस? जी मस्ती बघा की नुसती. ए विटू काय म्हणतो? विटू बरं आहे. लय मस्ती करतोय. मग मस्ती वालाच पाहिजे आपल्याला. का उकरत आहे काय? याची मस्ती बघ. हो हो डबर विटू काढताय का नाही पेटला? त्याला उजवीला टाकायचा. आता ते आहे भैया. आहे ना किलर इतका दमवतोय. लय दमवतो किलर लय भयानक. कसा तरी झोपला किलरला.
हा गाल कुठं पाय रुतते ते असं चालला व्यायाम द्यायला चाललो का मध्ये होती मध्ये नाही सिनेला लय मऊ आहे बैल छातीत भरलाय मग तिथे कारण खोकल्या काही कसलं घाण पडलं कप बाहेर पडली बघा चिकिया हा आम्ही ये चिक्या ये आम्ही आहे तुझ्या बरी तिकडे 4-5 आधी चिक्या ये चिक्या तर विषय असा झालाय किलो दाम लायले किलोचा काय तर प्रॉब्लेम आहे 100%. एक तर छाती भरल्या नाही कप झाली ती आता मग अशी जरा हे झालं खोकला म्हणजे ठसका लागला त्याला तर असं भडकं बाहेर पडलं त्याच्या तोंडात म्हणजे आता डॉक्टर काय म्हणतील बघून छातीच भरली असं वाटतं आम्हाला घेतलेलं नसतं एवढं चालू आहे तर जीभ बाहेर काढली इथं बाबानं हाय काय विषय कोणाला चोळणारा काय विषय नाही तर कोणाला काला काही लयच पडा लागले रे काय गे काय विषय कपायचं पाहिजे हा नाही डॉक्टरला बोलू घेऊया आजच्याच त्यामुळेच बहुतेक त्यानं ते चोराड्यात हा पूर्ण जाम आहे मोकळा केला पाहिजे त्याला इकडं काय नाही इकडं फासफूस नाही काय नाही बघा तेच आणि वास इथं बरं मारते ती आता कप तरी निघाला पाहिजे आजच्या डॉक्टरने बोलून काय ते सोक्ष मोक्ष करायचा असं काळ तरी येणार बाई त्याला व्यायाम नाही रे 4-5 दिवस झाले म्हणून मला आज द्यायचा बाहेर बसला मला चिके चालायचं याला वास येतो कुठे तुला जेसन पण बदल्या दिवशी काय आलं पाळा बघते राय बा वाढा लागला रे आवाज कसला यायला लागलाय छातीत भरलाय काय भैया तोपर्यंत आवाज येतो वाढल्याचा
चिक्या गाणं आले एवढं पिकं नाही गाणे आहे का तिकडे ना तिकडे झाली जखम आहे आणि ती भडकं टाकते ती काय त्यानं बरं टाकतो पहिला नाकाची आर नाही त्याला किडा आहेत त्यात सर्दी पण आहे सर्दी पण आहे. सर्दी नाही ठीक नाही आज झालं जखम बघ आई गे. हे काय किड पडली ती आत होय होय तर इकडं भारत आणि इकडे किलरमुळं आज झोपल्यामुळे कळाल तर किलरचा माझ्या शेट आणि बेकारमध्ये असली बेकार जखम झाल्या त्यामुळे त्यानं बहुतेक चोराड्यात असं केलं का काही कोणास ठाऊक. तेव्हा ती जखम असेल आत तर आज जरा जास्त ताण पडल्यामुळे ती जखम फुटली बहुतेक किड झाली ती त्याने माणसं बघू शकता हे का डॉक्टरने फोन केला आहे म्हणलं किलर असं करू शकत नाही जो त्या खाली जायला गडी तयार नाही त्याला. आणि दुसरी गोष्ट छाती बिती भरल्या छाती नसेल भरलेली कप झाली जास्त